कोल्हापुरात महायुतीचे एकमत, तीनही पक्ष एकत्र लढणार, बंडखोरी टाळण्यासाठी विशेष काळजी. महापालिका निवडणुकीसाठी महायुती म्हणून एकत्र लढण्यास भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादीचे एकमत झाले. तसेच बंडखोरी टाळण्यासाठी प्रत्येक पक्षाने काय काळजी घ्यावी याची रणनीती ठरली आहे. महायुतीतील तीनही पक्षांच्या प्रमुख नेत्यांच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे कोल्हापुरात सतेज पाटील यांच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडी आणि महायुतीमध्ये थेट लढत होणार असल्याचं चित्र स्पष्ट झालं. कोणत्याही परिस्थितीत यावेळी महापालिकेत सत्ता आणायची असा चंग महायुतीच्या नेत्यांनी बांधल्याचं दिसतंय. जिल्ह्याचे पालकमंत्री प्रकाश आंबेडकर, वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ, राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांच्यासह भाजपचे आमदार अमल महाडिक यांच्यामध्ये संयुक्त बैठक पार पडली. कोल्हापूर महापालिका निवडणूक महायुती म्हणून एकत्रच लढणार आहे. तसेच तीनही पक्षांच्या प्रमुखांची एक उपसमिती स्थापन करण्यात येणार आहे आणि त्या माध्यमातून सक्षम उमेदवाराची चाचपणी करण्यात येणार आहे. तसेच कोणत्याही परिस्थितीत बंडखोरी टाळण्यासाठी तीनही नेत्यांनी काळजी घ्यावी असा निर्णय झाला आहे. आज झालेल्या बैठकीमध्ये महायुती अभेद्य असेल असं ठरवण्यात आलं आणि त्याची उपसमिती एक निर्माण करण्यात आली की जे 81 नगरसेवक जे पुढच्या काळामध्ये घडणार आहेत त्यांचा अभ्यास करून ज्या पक्षाकडे निवडून येण्याची क्षमता असणारे उमेदवार त्या ठिकाणी असतील याची एक यादी आमच्याकडे तयार करून ती उपसमिती देईल आणि त्यानंतर मग आम्ही सर्वजण मिळून कुठल्या पक्षाला किती जागा द्यायच्या यावरती चर्चा करून आम्ही महायुतीवर शिक्कामोर्तब करून आम्ही साधारणतः 28 ते 29 तारखेला महायुतीची यादी आम्ही जाहीर करू. जागा वाटपाचा फॉर्म्युला म्हणजे निवडून येण्याची क्षमता हा त्यामधला प्रमुख क्रायटेरिया आहे आणि हे करत असताना कुठल्याही कार्यकर्त्यावर अन्याय होणे ही देखील दखल घेतली जाणार आहे. नाराजी बंडखोर किंवा संभाव्य रोखण्याची काय चर्चा नाही. बघा, आता महायुतीकडं इनकमिंग पण भरपूर झालेलं आहे. त्याचबरोबर वर्षानुवर्ष काम करणारे कार्यकर्ते देखील आहेत. या सर्वांचा विचार करून त्यांना न्याय देण्याच्या दृष्टीने आमचा प्रयत्न सुरू आहे. पण आता एखाद्या वॉर्डामध्ये 10-15 जणांची जर मागणी असेल तर 4 जणांना उमेदवार आम्ही देऊ शकणार आहे. त्यामुळे इतरांची समजूत काढून त्यांना काही इतर ठिकाणी कमिट्या असतील, काही इतर माध्यमातून त्यांना न्याय देण्याची भूमिका असेल, या सगळ्या गोष्टी करून बंडखोरी कुठे होणार नाही याची काळजी घेतली जाईल. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, कोल्हापूर.